हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. तुम्ही पाहत आहात PS फॅशन डिझायनर, ज्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस डिझाईन्स अपलोड करत असते, कटिंग स्टिचिंग यांचे व्हिडिओज. तर हे पहा, आज आपण फोरटक्स ब्लाऊज साधा सिंपल ब्लाऊज तर कसा कटिंग करायचा डायरेक्ट कापडावरती मी आज तर कटिंग करून दाखवणार आहे. तर मापं जी आहेत तर मी इथे स्क्रीनवर दिलेली आहेत, तर त्या मापानुसार आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचा आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे डायरेक्टली मापं घेत आहे आणि डायरेक्टली कटिंग करत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मुंडा घेर वगैरे सर्व देऊन घ्यायचं आहे. मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि इथे मी पाठीमागचं बाजू जी आहे ती कटिंग केलेली आहे. तर आता इथे आपल्याला पुढची बाजू कटिंग करायची आहे. तर पुढच्या बाजूला हे पाहू शकता 1 इंच आहे, या उंचीपेक्षा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे, जेणेकरून ते योकपट्टीसाठी आपल्याला वापरायचं आहे. तर ॲज इट इज आहे असं आपल्याला पुढचा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 1 इंच एक्स्ट्राचं सोडून आणि इथे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 5.5 इंच मुंडा उंची घेतलेली आहे आणि एक बॉक्स तयार करून घेत आहे मी इथे आणि पुढच्या मुंड्याची गोलाई द्यायची आहे आपल्याला. तर आता इथे मी गळ्याची गोलाई रुंदी घेतलेली आहे 2 इंच, त्यानंतर उंची आणि खालच्या साईडची रुंदी आणि एक बॉक्स करून अशा हलक्या हाताने गोलाई द्यायची आहे गळ्याची. हे जर समजत नसेल तर आपण मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कसा लावून बघायचा गळा ते सांगितलेलं आहे, ते पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीने जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तिथं मी लाईन मारून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती 2.5 इंच 2 रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि तिथून वरती मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे गोल आकार देण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे पूर्ण. वरच्या साईडला आपण टक्ससाठी 1/2 इंच आणि खालच्या साईडला पहा अशा पद्धतीने 1 इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेत आहे, की जे आपलं टक्समध्ये जाणार आहे. तर आता इथे मी टक्सचं मार्किंग करत आहे. हे पहा, तर आधी कटिंग करून घ्यायचं आहे. पूर्ण मी कटिंग करून घेत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत जा. कुठलाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच ब्लाऊजची कटिंग तुम्हाला समजून जाईल. एकदम सोप्या पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज, साधा ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स मी टाकत असते. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला गळा लावून बघायचा आहे. एकदम बरोबर परफेक्ट गळा येतो. यानंतर आपल्याला टक्सची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर 3.5 इंचावर घेतलेला आहे. इथं असं फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून आपल्याला घ्यायचं आहे. सुरुवातीला सर्व मापं मी इथं स्क्रीनवर देत आहे, पाहू शकता तुम्ही. त्या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे पहा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडत असल्यास थोडं जरी हेल्पफुल होत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि घरबसल्या तुम्ही फ्रीमध्ये शिवण क्लास करू शकाल. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे फोरटक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. खालच्या बाजूला जो आपण टक्स घेतो तो 2.5 इंच उंचीचा आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, ते 1 इंच इकडे दोन्ही बाजूला अर्धा इंच आपण घेतलेला आहे आणि तिन्ही बाजूला मी अर्धा इंच घेते. त्यानंतर गळा कट केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण हे पहा अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्हीकडे मार्किंग होऊन जातं, म्हणजे स्टिच करताना आपल्याला अवघड होणार नाही. तर आता पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. खालच्या बाजूने 2.5 इंच घेतलेला आहे आणि गळा उंची आहे 9.5, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे 10 इंच. तर इथे गळा आहे असा गोल मी कट करून घेतलेला आहे. तर इथं आपली साध्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. पुढच्या मुंड्याचा आकार मी इथे देऊन घेत आहे. तर हेच कटिंग ठेवून आपल्याला आता मेन ब्लाऊजवरती कटिंग करायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी मुंडा मोजून घेणार आहे. हे पहा, तर तिरकं ठेवून मोजून घेतलं तरी चालेल किंवा गोलाईमध्ये हे पहा अशा पद्धतीने मोजलात तरी चालेल. तर आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे.
हे पहा इथं 4 फोल्डमध्ये कापड मी टाकून घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडला घेतलेली आहे। तर उंची घ्यायची आहे आपल्याला। स्लीव्हचं जे माप आहे ते सुद्धा मी स्क्रीनवर दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण माप घेऊ शकताय। हे पहा, त्यानंतर 2.5 इंच डाऊन करायचं आहे आपल्याला। छोटी बाही असल्यामुळं 2.5 इंच डाऊन करून तिरकी रेष मारून आपला जेवढा मुंडा भरतो तेवढा तिरपी एक रेष मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा हलक्या हाताने इथे मी गोलाई देऊन घेत आहे। आणि जो पुढचा भाग असतो तो मी स्टिचिंग करतानाच दोन्ही एकदमच त्याचं कटिंग करते। आत्ता मी कटिंग करत नाही, जेणेकरून आपल्याला काय होतं, आत्ता कटिंग केल्याच्या नंतर त्याला मार्किंग करून ठेवा, स्टिचिंग करताना त्याला बघत बसा असं होतं। त्यानंतर मी काय करते, डायरेक्टलीच स्टिचिंग करतानाच मी त्याचं पुढच्या भागाचा आकार देत असते। तर हे पहा, अशा पद्धतीने आता मी मेन जे फॅब्रिक होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपला अस्तर इथं आपण मी टाकून घेत आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो। तुम्ही व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत पहा। या अगोदरचे सुद्धा जर व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते चॅनलवरती जाऊन पाहू शकता। हे पहा, अशा पद्धतीने सर्व आपण इथे जे अस्तरची कटिंग होती ते मी इथे टाकून घेतलेली आहे आणि कटिंग करून घेत आहे। आता फक्त स्लीव्जला आपल्याला इथे कमी पडलेलं आहे, तर ते कसं जॉईंट करायचं, तर ते पण हे बघा, इथून आपलं जे उरलेलं कापड असतं एक्स्ट्राचं ते तिथं मी ठेवून दाखवणार आहे आणि तिथं दोन्ही साईडला तुम्ही ते कापड जे आहे ते अटॅच करू शकताय। आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे। असेच वेगवेगळ्या ब्लाऊजची जर कटिंग हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता। वेगवेगळ्या साईजची कटिंग्स मी दाखवत असते, स्टिचिंगसुद्धा दाखवत असते। तर चला, तर मग तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंटिन्यू करा। आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।